तर पटकन आता आपण जाऊ शॉपिंग करायला. इथे किती मोठा टेडी बेअर बनवलाय त्यांनी चॉकलेट पासून. पर्सची शॉपिंग चालली आम्ही गिफ्टिंगसाठी. नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज संध्याकाळी बाहेर पडलेले म्हणजे आता फक्त 4च वाजलेले, पण अंधार तुम्ही बघू शकता कारण 3:30 वाजता जाते इथे सनसेट व्हायला लागले. त्याच्यामुळे किती लवकर बाहेर निघायचं ठरवलं तरी अंधार झालेलाच असतो. पण लवकरच आम्ही येणार आहोत इंडियामध्ये. पण इंडियाला येणारे म्हटलं की शॉपिंग झालीच पाहिजे. सो शॉपिंग करण्यासाठी आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. शॉपिंग कुठे करणार ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच व्हिडिओमध्ये. पण सध्या इथे तुम्ही माझ्या आजूबाजूला लाईटिंग बघू शकतात, किती छान छान लाईटिंग केलेलं आहे. सो इथे बाजूला मॉल आहे, तिथे लाईटिंग नेहमीच असते, पण स्ट्रीटवरती देखील त्यांनी छान छान लाईटिंग केलेली आहे कारण क्रिसमस आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं की क्रिसमसच्या इथे पूर्ण लाईटिंग केलेलं आहे रोडवरती. तर अशा जे स्ट्रीट लॅम्प असतात त्याच्यावरती त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे लाईटिंग्स केलेले. अंधार तर लवकर पडतोच आहे, त्याचबरोबर जशी जशी संध्याकाळ होईल तसं तसं टेम्परेचर डाऊन होतं आणि थंडी वाढायला लागते. असो, पण थोडेच दिवस बाकी आहे इंडियामध्ये येण्यासाठी. सो म्हटलं थोडंसं फिरून घ्यावं. तर सुहास, समी आणि कबीर असे पुढे चाललेत, त्यांच्या पाठीमागे मी चालली. पण लाईटिंग तुम्हाला दिसत असेल, मस्त एक वाईब येते क्रिसमसची. शिवाय जी दुकानं असतात आणि हॉटेल्स देखील असतात त्याच्या आतमध्ये पण त्यांनी क्रिसमसची लाईटिंग केलेली असते. म्हणजे क्रिसमस ट्री लावलेले असतात, ते स्टार्स असतात किंवा स्नोफ्लेक्सचे ते छोटे छोटे इमेजेस असतात. ते छान वाटतं असं. थंडीसोबतच मध्ये मध्ये थोडासा पाऊस देखील येतो. अशी आम्ही शॉपिंग तर करणार आहे शॉपमध्ये जाऊन, पण शिवाय आमची ऑनलाईन पण शॉपिंग चालू आहे कारण आता सध्या क्रिसमस चालू आहे. सो ऑनलाईन पण खूप सारे डिस्काउंट मिळतात. सो चॉकलेट वगैरे आम्ही स्पेशली ऑनलाईनच मागवतो आहे. पण इकडचं आता तुम्ही किती मस्त मस्त लाईटिंग केली आहे, म्हणजे वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या रंगाची, छान. आणि क्रिसमस असलं की अशी थोडीशी गजबज असते माणसांची, त्याच्यामुळे पण छान वाटतं. कारण इतर वेळेस म्हणजे असं जास्त कोणी दिसतच नाही, म्हणजे तीच माणसं दिसतात. हवा बघू शकता तुम्ही किती हवा चालली आहे पाठीमागे. पण आता जरा अशी मजा वाटते, सवय पण झालेली आहे थंडीमध्ये फिरण्याची, त्याच्यामुळे मजा पण वाटते फिरायला हवे असेल देखील. आणि सम्याला आता झोप आली असेल. सम्या झोप आली आहे, ऑलरेडी झोपलेलं आहे. सो थोडासा पाऊस येतो म्हणून त्याला पण रेन कवर घातलेलं आहे प्राणला. तर पटकन आता आपण जाऊ शॉपिंग करायला. सो सगळ्यात आधी आम्ही जाणार आहोत पाऊंडलँडमध्ये, तर तिथे शॉपिंग करू आणि मग पुढच्या स्टॉपला जाऊ. तर चला. चलो, तर आता आपण आलो आहे पाऊंडलँडमध्ये. सगळीकडे तुम्ही बघू शकतात क्रिसमसच्या त्याने बोर्ड्स लावलेले आहेत. शिवाय त्याच्यावरती डिस्काउंट पण भरपूर असतात. नाही हो, परफ्यूम आहेत ना. छान आहे. सिल्वर स्पिरिट. दुसरं पण बघूया. काढतोय व्हिडिओ. असं नको काढू, क्रिसमसचं काढा. आणि इथे सगळं क्रिसमस ट्रीवरती जे डेकोरेशन लावतात ते आपल्याला दिसतील.
डिझाईन वाईज. तुला कोणतं आवडलं? ग्रीन. सम्याची मस्ती बघा, इथे मिरर मध्ये बघून वेगवेगळे फेसेस बनवते. टेस्टर आहे, पण आम्ही आता सम्याच्या पूर्णच बोटांना लावून घेतो. आवडेल ना हा पिंक? डॅडाला दाखव बघ, चांगलं वाटतं ना? नाही नाही, हे टेस्टर आहे बाबू. पाऊंडलँडमधून आता आम्ही बाहेर पडलो आहे थोडंसं काल सामान घेऊन. जे आवडेल ते घेतलेलं आहे. आणि समियाने पण तिच्या फ्रेंड्सला देण्यासाठी गिफ्ट घेतलेलं आहे ना समिया? का आता आम्ही चाललो आहे चॉकलेट्स घेण्यासाठी लेन्समध्ये, कारण बाहेरचे चॉकलेट सगळ्यांना आवडतातच. सो आता आम्ही चॉकलेट ऑनलाईन पण थोडेसे मागवलेले आहेत आणि इथून शॉपमधून पण घेणार आहे. तर शॉपमध्ये तर तुम्हाला दाखवतेच, शिवाय असं काही ऑनलाईन मागवलेले ते सुद्धा घरी आलेले, जे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते. सुंदर असे इथे डेकोरेशन केलं ना क्रिसमस ट्रीचं. हां, चलो चलो चलो. आणि इतकी छान वाटते लाईटिंग बघून वेगवेगळ्या टाईपचे. इथे तर मस्त बनवले पुढे, म्हणजे क्रिसमस ट्रीचाच देखावा आहे, पण त्यांनी वेगवेगळ्या कलरमध्ये बनवलेलं आहे. समिया भारी वाटतंय ना? संध्याकाळी येण्याचं कारणच हे होतं की लाईटिंग पण बघायला मिळेल आणि छान मस्त वाटेल. तर आता आपण जाणार आहोत लिंटच्या शॉपमध्ये चॉकलेट घेण्यासाठी. इथे किती मोठा टेडी बिअर बनवलं आहे त्यांनी चॉकलेटपासून. आणि सगळीकडे तुम्ही बघू शकता लाल लाल कलर केलेला आहे, क्रिसमस आहे म्हणून. हवं आहे तुला? ओके. इथे टेस्ट करण्यासाठी तुम्ही एखाद दोन चॉकलेट घेऊ शकता म्हणजे. आणि शिवाय तुम्हाला हवे त्या वेगवेगळ्या टाईपचे चॉकलेट एका बॅगमध्ये भरून सुद्धा तुम्ही पॅक करून घेऊ शकता. तर आता सध्या आम्ही बार्स घेणार आहोत. तर इथे बार्स लावलेले आहेत. सेम घेणार आहे. हॅपी? नाही, ओनली वन. यू कॅन टेक ओनली वन. नो 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 नो. ओके. वेगवेगळे बार घेतले की बरे. चला, आता पर्सची शॉपिंग चालली आम्ही गिफ्टिंगसाठी. कशी वाटतं ते? सेम कलर होते, पण हा कलर जास्त छान वाटतो. ते ब्लॅक नको ना, हाच जास्त छान वाटतो. आणि सगळ्यांवरती जाईल सुद्धा. सनिया, विच वन यू लाईक? दिस वन. फॉलो मी. पण हे दोन सेट आहेत, दोन घ्यायचे सेट. आमची शॉपिंग करून झाली. बॅग बघू शकतात किती मोठी आहे. असं वाटतं सांताक्लॉज ते झोळी घेऊन येतो ना क्रिसमसच्या वेळी, तसंच फिलिंग येते. म्हणजे सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले सांताक्लॉजसाठी. सो शॉपिंग तर झाली. शॉपिंग मी दाखवणार नाही आहे, कारण सगळ्यांसाठी गिफ्ट आहे. आत्ताच दाखवले तर तेवढी एक्साइटमेंट राहणार नाही, म्हणजे ते ब्लॉगमध्ये कळून जाते कोणाला काय गिफ्ट घेतलं. तर गिफ्ट तर तुम्हाला इंडियामध्ये गेल्यानंतर मी दाखवेनच. तर हा ब्लॉग इथे स्टॉप करते. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कारण लाईटिंग तर तुम्ही बघितलीच किती छान छान होते. आणि सगळ्यांनी चॉकलेट्स तर भरपूर खाल्लेले च्या शॉपमध्ये गेल्यानंतर, कारण तिथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खाऊ शकता आणि पॅकसुद्धा करू शकता. तशीच छान आहे. असो, पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब